नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियलमध्ये माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, उद्धव ठाकरे यांनी आज जबरदस्त भाषण केलं. तुफान हल्ला चढवला मोदी शहांवर, देवेंद्र फडणवीसांवर. एक तर तू राहशील नाही तर मी राहीन असं ओपन चॅलेंज त्यांनी दिलं. नरेंद्र मोदींनाही आव्हान दिलं. अक्षरशः त्यांच्या हातात जो हातोडा आहे, ये हाथ नहीं हातोडा है असं जे सनी देओल आपल्या सिनेमात म्हणतो, त्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांचं एकूण अवतार होता. त्यांचा आक्रमक पवित्रा होता. आपण लक्षात घ्या, उद्धव ठाकरे हे सामान्यतः मूळ त्यांची प्रकृती सौजन्यशील, संयमी, नेमस्त अशा प्रकारची आहे. पण वातावरणच असं आहे की त्यांना कोपरे ढकललं जात आहे, कॉर्नर केलं जात आहे. सगळीकडनं त्यांच्यावरती हल्ला होतोय, केंद्रीय यंत्रणांमार्फत, केंद्र सरकारतर्फे, राज्य सरकारतर्फे. आणि देवेंद्र फडणवीसांचे आजूबाजूचे जे त्यांचे भक्तुले म्हणू आपण, किंवा त्यांचे काय म्हणतात चमचे म्हणा, ते ज्या प्रकारे ताबडतोब देवेंद्रजींवरती टीका झाली की लगेच ते उतरतात मैदानामध्ये आणि बोलायला लागतात. आता उद्धवजींनी हातोडा यापूर्वी सुद्धा चालवला आहे. ज्यावेळी कंगना राणावत ही एक भंपक अभिनेत्री म्हणून चांगली, पण राजकारणात येण्यापूर्वी आणि नंतर सुद्धा ज्या प्रकारे ती अचरटपणे, वाह्यातपणे बोलत होती, पातळी सोडून बोलत होती, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना एकेरीमध्ये त्यांचा उल्लेख करणं हे चुकीचं होतं. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने तिचं अनधिकृत बांधकामावरती हातोडा चालवला, उद्ध्वस्त केलं. आणि तुम्हाला माहिती आहे की त्यानंतर उखाड द्या अशा प्रकारचं वक्तव्य संजय राऊतांनी केलं होतं. नवनीत राणा, रवी राणा यांनी एक अत्यंत उन्मत्तपणा केला होता, उतमात केला होता. त्यांच्या मागे देवेंद्र फडणवीसांचं छत्र होतं. उद्धव ठाकरेंच्या घरासमोर हनुमान चालिसा म्हणणार असं करून त्यांनी वातावरण तापवलं होतं. त्यांच्यावरती त्यांच्या खारमधल्या घरामध्ये अनधिकृत बांधकाम आहे का यासाठी नोटीस त्यांना पाठवण्यात आली. मग त्यानंतर नवनीत राणांना तुरुंगातही जायला लागलं. त्यांच्याबद्दल कोणालाही काडी मात्र सहानुभूती नाही, त्यांचा पराभव झाला. नारायण राणे यांनी मी तिथे असतो अमुक ठिकाणी तर उद्धव ठाकरे यांच्या कानाखाली वाजवलं असतं अशा प्रकारचे अत्यंत हलकट उद्गार काढले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांना हिसका दाखवला, पोलिसी हिसका दाखवला, त्यांना ताब्यात घेण्यात आलं. त्यांना पुढे त्यांची लगेच सुटका झाली. पण त्यांच्या जे जुहूमधलं त्यांचं बांधकाम आहे त्यामध्ये अनधिकृत बांधकामाबाबत कारवाईला सुरुवात करण्यात आली. उद्धव ठाकरे यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा धारण केला होता. याचं कारण भारतीय जनता पक्ष, मंदिरं बंद आहेत, सगळ्या सणांवरती संक्रांत आलेली आहे, हिंदूंवरती आक्रमण सुरू आहे, महाविकास आघाडी सरकार, ठाकरे सरकार लोकांची मदत करत नाही, काहीच करत नाही. ते अशा प्रकारचं रोज टीका चालू होती, वाटेल ते आरोप चालू होते. मग सुशांत सिंग राजपूतच्यावरनं ती रिया चक्रवर्तीवरनं अनेक प्रकरणं काढून महाविकास आघाडी सरकारला कसं बदनाम करता येईल हेच चालू होतं. आणि उद्धव ठाकरे यांना व्यक्तिगत टार्गेट केलं जातं. नारायण राणे यांच्याप्रमाणेच त्यांची दोन मुलं वाटेल ते उद्धव ठाकरेंबद्दल बोलत होती, आदित्य ठाकरेंबद्दल बोलत होती, पातळी सोडून बोलत होती. हे अत्यंत हलकट स्वरूपाचं, खालच्या पातळीचं राजकारण होतं. आणि मग त्यांना हिसका दाखवला उद्धव ठाकरेंनी, त्यांच्या पद्धतीने हातोडा चालवला. किरीट सोमय्या वाटेल ते बोलत होते, हातोडा घेऊन, प्रत्यक्ष हातोडा घेऊन, कॅमेरे घेऊन एक प्रकरण उकरून काढायची, सगळी पब्लिसिटी मिळवायची. आणि मग तीच सगळे लोक महायुतीबरोबर भाजपवर आल्यावरती गप्प बसायचं, असे हे किरीट सोमय्या. मातोश्रीमध्ये माफिया आहे, मातोश्रीवरती आरोप करणं. मग त्यांच्या अलिबागमध्ये काय घरं आहेत, मग पाटणकरांचं काय आहे, म्हणजे उद्धवजींचे मेव्हणे, त्यांच्याबद्दल आरोप करणं, एका पाठोपाठ एक आदित्यवरती आरोप करणं.
दिशा सालियनच्या प्रकरणामधून आदित्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणं, त्यांच्यावरती SIT नेमणं, किती गोष्टी केल्या याने. कोणाकोणाला ताकद दिली. एक जे गुणी एक रत्न आहे महाराष्ट्रामध्ये वकील, त्यांच्या मागे कोणाची ताकद आहे? मोहित कंबोज वाटेल ते आरोप करतो मातोश्रीवरती, त्यांच्या मागे कोणाचा आशीर्वाद आहे? कितीतरी नावं सांगता येतील. नवनीत राणा असतील, रवी राणा असतील. ही जी देवेंद्र फडणवीसांची बी टीम आहे, त्यांनी अक्षरशः उतमात केला होता. आणि आज एक तर तू राशील किंवा मी राशील असं एकेरीवरती उद्धव ठाकरे आले. त्यामागे त्यांना कॉर्नर केल्यामुळे त्यांचा संताप अनावर झाला आहे. मग लगेच प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर उगवले आणि त्यांनी लगेच सांगितलं ही महाराष्ट्राची संस्कृती नव्हे वगैरे वगैरे जे काय असेल ते. नंतर आम्ही आव्हान स्वीकारलेलं आहे. मग प्रसाद लाड म्हणाले उद्धवजींचं मानसिक संतुलन ढळलेलं आहे. नंतर मुंबई महानगरपालिका आता प्रशासकाच्या ताब्यात आहे, तिथनं तुम्हाला काही मिळत नाही म्हणून तुम्ही चिडलेला आहात, तुमची सत्ता गेली आहे, तुम्ही फ्रस्ट्रेट झालेला आहात वगैरे वगैरे हे प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड म्हणाले. अर्थात त्यांना भाजपमध्ये घेण्यामागे तेच आहे की त्यांना अशी सेवा करण्याचं त्यांना भाग आहे आणि त्यामुळे ते बोललेत. माझं म्हणणं तुम्हाला एक प्रश्न असा विचारायचा आहे की एकेरीवरती कोणी कोणाबद्दल बोलू नये राजकारणात, काय कुठेही, हे ठीकच आहे, माझंही ते मत आहे. परंतु संस्कृती केवळ एकेरीवरती बोलल्यामुळे खाली जाते का? हे जे अशा प्रकारचे पाठीमागून वार केले जातात, ठाकरे घराण्यावरती असतील, त्यांची माणसं फोडणं, त्यांचा पक्ष फोडणं, वेगवेगळ्या यंत्रणांचा वापर करून त्यांना त्रास देणं, मानसिक त्रास देणं, त्यांची विश्वासू माणसं आपल्याकडे घ्यायची आणि त्यांच्याकरवी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावरती आरोप करायला लावायचे. हे नीच स्वरूपाचं राजकारण आहे, हीन स्वरूपाचं राजकारण आहे. आणि हे असंस्कृत राजकारण खरं हे आहे. संस्कृती म्हणजे तुम्ही कसे आहात, छान आहात ना, कशी आहे प्रकृती तुमची, अशा प्रकारचं बोलणं म्हणजे केवळ संस्कृती नाही. तुम्ही काय करताय, कृती कशी करताय, तुम्ही मागून वार करताय, तुम्ही आमिष दाखवताय, यंत्रणांचा धाक दाखवताय, ब्लॅकमेलिंग करताय, ही कुठली पातळी आहे? ही संस्कृती आहे का? ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती किंवा एकूणच संस्कृती अशा प्रकारची होती? याचं उत्तर दिलं पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगतो आज की उद्धव ठाकरे खवळलेले आहेत. ते एकटेच आत्ता खवळले असं नाही. मी तुम्हाला सांगतो, इंदिरा गांधी यांना आणीबाणीनंतर, इंदिरा गांधींनी पुढे चूकही कबूल केली आपली, पण आणीबाणीनंतर त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं. सर्व बाजूनी त्यांच्यावरती आक्रमण, त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न झाला जनता पक्षाच्या राजवटीत. मग शहा कमिशन पुढे असले वेगवेगळे मंत्री जनता पक्षामधले काहीही बोलत होते त्यांच्याबद्दल. त्यानंतर इंदिरा गांधी खवळून उठल्या आणि त्यांनी पुन्हा सत्ता मिळवून दाखवली. दुसरं उदाहरण देतो. लालू प्रसाद यादव यांच्या विरोधात, त्यांचा भ्रष्टाचाराचं मी काही समर्थन करत नाही, पण त्यांच्या विरोधात ज्या पद्धतीने मोहीम चालवण्यात आली, कारण त्यांनी बिहारमधलीच नाही ते एकूण देशामध्ये जी धर्मांधता वाढत चाललेली भाजपच्याकडून, त्याचा मुकाबला केला होता. अडवाणींवरती कारवाई करण्याची हिंमत दाखवली होती. ते लालू प्रसाद यादव हे भाजपच्या डोळ्यामध्ये सलत होते आणि म्हणून त्यांच्या विरोधात प्रचार यंत्रणा जंगलराज असं म्हणण्यात आलं. पण लालू यादव हे पुन्हा सत्तेमध्ये आले. त्यांचा मुलगा आला तेजस्वी यादव, यांनी हलवून सोडला होता बिहार गेल्यावेळी. थोडक्यामध्ये त्याची सत्ता आली नाही, त्यांची सत्ता आली नाही. ममता बॅनर्जींमध्ये तिकडे सुद्धा जंगलराजे, पश्चिम बंगालमध्ये अत्याचार सुरू आहेत, दंगली सुरू आहेत, मुसलमानांचं लांगुलचालन करतायत. सगळ्या पश्चिम बंगालनी चीस वाट लागलेली आहे ममता बॅनर्जींच्या काळात. असे आरोप, असा प्रचार माध्यमांतर्फे चालू होता. CBI EDचा तिथे वापर झाला. अनेकांना तुरुंगात टाकण्यात आलं. ब्लॅकमेलिंग करून त्यांना आपल्या पक्षात भाजपने ओढून घेतलं. पण ममता बॅनर्जी खवळून उठल्या. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सुद्धा चांगल्या प्रकारे प्रेरित केलं आणि पुन्हा आपली सत्ता मिळवली. भाजपच्या नाकावर टिच्चून मिळवली.
त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्ही अशा प्रकारे एखाद्याला कॉर्नर करण्याचा प्रयत्न करता तेव्हा तो माणूस उसळून उठतो, त्याचा पक्ष त्याचे कार्यकर्ते उसळून उठतात. आणि आज तेच दृश्य दिसलं. मी तुम्हाला अजून एक उदाहरण देतो. इंदिरा गांधी राजकारणात जेव्हा आल्या तेव्हा त्यांना गुंगी गुडी असं संबोधलं जात होतं. म्हणजे त्या म्हणजे काय त्यांना काय एखादी मूक बाहुली आहे, त्यांना काहीही येत नाही अशा प्रकारची भाषा त्यांच्याबद्दल करण्यात येत होती. काँग्रेसमधले जे ढोढाचार्य होते त्यांना त्या आवडत नव्हत्या. त्यांना दुय्यम महत्त्व लेखायचं, त्यांना पक्षातनं कॉर्नर करायचा असा प्रयत्न झाला. पण इंदिरा गांधींनी आपली लोकप्रियता साबित केली आणि सगळा पक्ष स्वतःच्या ताब्यात घेतला. ते ढोढाचार्य कुठे गेले नंतर? अंतर्धान पावले ते. आज उद्धव ठाकरे यांनी ज्या प्रकारे पवित्रा घेतला, ज्या प्रकारे आक्रमण केलं, त्याचं कारण असं आहे, त्यांनी भाषणात असं सांगितलं की तुम्ही माझ्या घरात शिरला, माझ्या अंगावरती आलात, माझ्या घरावरती चाल करून आलात, तुम्ही माझी माणसं फोडलीत, माझ्या जीवाभावाची माणसं जेव्हा फोडली तेव्हा माझी अर्जुनासारखी स्थिती झाली. आणि समोरचे जे आहेत ते एका आपले जीवलग होते, त्यांच्यावर कसं लढायचं, पण लढणं भाग आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले. आणि ते जेव्हा असं म्हणाले की तुम्ही त्यांचं भाषण ऐकलं यूट्यूबवरती तरी लक्षात येईल, जेव्हा ते म्हणाले की ज्यांना जायचं असेल त्यांनी आत्ता जावं, पक्षात राहून दगाबाजी करू नका. पक्षात राहून दगाबाजी कोणी केली? एकनाथ शिंदे आणि त्यांच्या टोळीने केली, मिंदे गँगने केली, गुवाहाटी गँगने केली, सुरत गँगने केली. तशा प्रकारे तुम्ही करू नका, जायचंय तर आत्ताच तुम्ही चालते व्हा असं ते म्हणाले. तेव्हा प्रचंड टाळ्या पडल्या. त्या टाळ्या ज्या पडल्या आणि ते असं म्हणाले की माझी ताकद म्हणजे तुम्ही आहात, मी मोदींना आव्हान देतो, मी मोदींची गुरमी उतरवतो, मी भाजपची गुरमी उतरवतो, देवेंद्र फडणवीसांना मी आव्हान देतो. ते कोणाच्या बळावरती? तुमच्या बळावरती. त्यालाही खूप प्रतिसाद मिळाला. ज्या प्रकारे उद्धव ठाकरे यांचा अक्षरशः रणगाडा चालू होता, फायरिंग चालू होतं, ज्या प्रकारे ते जबरदस्त होतं, अक्षरशः अभूतपूर्व होतं. ते आक्रमण होतं अक्षरशः भाजपवरती केलं. ते अजिबात घाबरलेले नाही आहेत. ईडीची नुसती नोटीस आली किंवा ईडीने एकदा बोलवल्याबरोबर जे अँग्री यंग मॅन ज्यांना लोक समजत होते त्यांनी एकदम खालची पट्टी लावली. मग त्या नेत्यांची स्थिती काय झाली बघा. आणि उद्धव ठाकरे अजिबात बिलकुल घाबरले नाहीत बघा. हे कौतुकास्पद आहे. आणि त्यांनी असं सांगितले की लोकसभेमध्ये मी इंगा दाखवलेला आहे. लोकसभेमध्ये भाजप काय म्हणत होते की आमच्या जागा आमच्या आणि म्हणजे एकूण मित्रपक्षांच्या 45+ येतील. काय झाली अवस्था त्यांची? किती जागा आल्या? भाजपने किती लढवल्या जागा? केवळ 9 जागा आल्या. 1 जागा अजितदादांची 10 आणि 7 जागा एकनाथ शिंदेंच्या 17. कुठे 45 आणि कुठे 17. त्यामुळे भाजपची जागा दाखवलेली आहे. भाजपची अक्षरशः कडी पातळ झालेली आहे. पेकाट मोडलेलं आहे भाजपचं. आणि ते उद्धव ठाकरे, शरद पवार या सगळ्यांनी मोडलेले आहे. काँग्रेस सुद्धा त्याच्यामध्ये. एकत्रितपणे त्यांनी व्यवस्थितपणे आघाडी करून मुकाबले केला आणि विधानसभेमध्ये हाच त्यांचा निर्धार आहे. आणि खोटं नॅरेटिव्ह असं म्हणताय. मी तुम्हाला सांगतो आजचं उदाहरण. फडणवीसांनी सांगितलं की टोयोटाची 20,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आली. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, गुंतवणूक आली तर वाईट गोष्ट नाही. पण टोयोटासारखी जगविख्यात कंपनी, लार्ज स्केलवर काम करणारी कंपनी, 20,000 कोटीची गुंतवणूक ही आजच्या काळामध्ये फार मोठी नाही आहे. गेली गुंतवणूक किती? फॉक्सकॉनचा जो प्रोजेक्ट होता तो कितीचा होता? तो लाख कोटी रुपयांच्या वर होता. तो मला वाटलं 1.5 लाख कोटीचा होता तो प्रोजेक्ट. आणि हा 20,000 कोटीचा. पण लगेच त्यांनी ढोल पिटायला सुरुवात केली. प्रकल्प गेले किती हे तुम्ही विचार करत नाही. दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो की उद्धव ठाकरे सातत्याने सांगतायत की मोदी शहा हे त्यांचा अजेंडा राबवत आहेत, आपल्याला दुय्यम स्वरूप देत आहेत महाराष्ट्राला.
आणि मी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा अजेंडा घेऊन पुढे आलो आहे, हे योग्य नॅरेटिव्ह आहे. आपले अनेक प्रकल्प जात आहेत, तरुणांच्या नोकऱ्या जात आहेत. मी दुसरं एक उदाहरण सांगतो. वाढवण प्रकल्प सँक्शन झाला, 78,000 कोटी रुपये कसे आपल्याकडे ची गुंतवणूक येणार, मग कसा रोजगार निर्माण होणार, असं एकनाथ शिंदे सांग. आता एकनाथ शिंदे हे त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे की ते भाजपमध्ये सामील झाले असा प्रश्न पडावाची स्थिती आहे. त्यांनी काय म्हणायला पाहिजे होतं, वाढवण बंदराला गुंतवणूक आली ठीक आहे, पण स्थानिक लोकांचा त्या बंदराला विरोध आहे, विशेषतः कोळी समाजाचा. त्याच्यावरचा जो रोजगार अवलंबून आहे, व्यवसाय अवलंबून आहे, तो उद्ध्वस्त होणार आहे. माशांची उपज कमी होणार, असे त्यांची पर्यावरणाचे अनेक काही मुद्दे आहेत. एकनाथ शिंदेनी काय म्हणायला पाहिजे होतं की वाढवण बंदर आम्हाला हवा आहे, पण आम्ही स्थानिक जनतेचं काय भावना आहेत, त्यांचं काय मत आहे ते जाणून घेऊ. हे त्याबद्दल काही बोलतच नाही स्थानिक जनतेबद्दल. म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात का दिल्लीचे मुख्यमंत्री आहात? तुम्ही दिल्लीचे म्हणजे केंद्र सरकारमधले मंत्री आहात. मोदी शहा म्हणतील की वाढवण बंदर आम्ही दिला आहे, पण तुम्ही हा प्रकल्प घेताना स्थानिक लोकांना विश्वासात घेणार की नाही, त्यांची काय मतं आहेत, आणि मग सँक्शन देणार तुमचं. मग तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात का दिल्लीमधले केंद्रीय मंत्री आहात तुम्ही, असा प्रश्न निर्माण होतो. नाणारबाबत उद्धव ठाकरेंनी काय भूमिका घेतली होती? नाणार असेल, बासू असेल, कुठेही असेल, तो प्रोजेक्ट लोकांचं काय मत आहे हे लक्षात घेऊन आम्ही त्याच्या मागे असू किंवा नाही हे ठरेल. लोकांचा पाठिंबा असेल तर होय, नसेल तर नाही, ही भूमिका होती. म्हणजे काहीतरी लोकांची भावना तरी जाणून घेतली होती. हे नीती आयोगाच्या बैठकीला जाताना एकनाथ शिंदे जातानाच काय म्हणाले, समृद्ध भारत 1947 पर्यंत आम्हाला समृद्ध भारत करायचा आहे आणि त्यासाठी काय काय करायला पाहिजे म्हणून ही बैठक आहे, त्यासाठी मी जातोय. आणि जाताना तुम्ही एवढं तरी सांगायला पाहिजे, तो बाईट देताना की समृद्ध भारत होईल, हो, पण महाराष्ट्राचं काय, महाराष्ट्राचं काय होतंय, महाराष्ट्राच्या अमुक अमुक गोष्टी आहेत ते मी मांडणार आहे, हे सांगायला पाहिजे होतं तुम्ही. तिथे तुम्ही म्हणताय की तुम्ही काही काही गोष्टी मांडल्या, पण तुम्ही महाराष्ट्राचा मुद्दा जो आहे सांगायला पाहिजे की महाराष्ट्रातले उद्योगधंदे चाललेत का चाललेत, महाराष्ट्रामध्ये आम्हाला मोठे प्रोजेक्ट पाहिजे, आमचा लॉस होतोय किंवा आम्ही मागे पडतोय एक प्रकारे, तर आम्हाला जास्तीत जास्त प्रोजेक्ट कसे मिळतील किंवा केंद्राची मदत कशी मिळेल, सिंचनाची टक्केवारी आमची 18% जास्त कशी होईल, हे तुम्ही सांगायला पाहिजे होतं. आमची आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रामध्ये आमच्या काय गरजा आहेत हे सांगायला पाहिजे होतं तुम्ही. तर तुम्ही दिल्ली किंवा म्हणजे केंद्र सरकारचं काय मत आहे ते सांगतील ना, तुम्ही तुमची बाजू मांडायला पाहिजे. तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात का मोदी शहांच्याकडे त्यांचे मांडलिक आहात तुम्ही, ही गोष्ट आहे. उद्धव ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा किंवा महाविकास आघाडीचा कोणी मुख्यमंत्री झाला तरी तो महाराष्ट्राची बाजू मांडणार, हे लक्षात घ्या. हे सरकार, शिंदे सरकार जे आहे ते लाचार सरकार आहे, ते मांडलिक सरकार आहे मोदी शहांचं. ते सांगतील तोच अजेंडा यांना राबवता येतो, यांना काहीही से नाही आहे. ते मोदी शहा हे डायरेक्ट शिंदेंना सांगतील किंवा फडणवीसांतर्फे सांगतील आणि अजितदादा आणि यांना हे या गोष्टी राबवाव्या लागतील, हे लक्षात ठेवा. आता मी तुम्हाला सांगतो की अजून काय म्हणाले मोदीजींनी, काही आपल्या उद्धव ठाकरेंनी आणखीन काही महत्त्वाची स्टेटमेंट्स केली ती तुम्हाला सांगतो त्यांच्या भाषणातली. त्या भाषणामध्ये ते असं म्हणाले, तुम्हाला याच्यात भाषण काढूनच दाखवतो तुम्हाला. ते बघा, ते म्हणाले मुंबई महाराष्ट्रात आहे पण महाराष्ट्रात मुंबई नाही. मुंबई महाराष्ट्रात आहे, महाराष्ट्रात मुंबई नाही, म्हणजे मुंबईतील मराठी माणूस बाहेर चाललाय, त्याच्यावर अन्याय होतो आहे. बघा, म्हणजे तुम्हाला लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान काही सोसायट्यांमध्ये मराठी माणसालाच आत येऊन दिलं जात नव्हतं उद्धव ठाकरेंच्या याला, तो केवढा मोठा इश्यू झाला. नंतर अनेक सोसायट्यामध्ये कोळींना प्रवेश दिला जात नाही, नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर दिलं जात नाही. नंतर बघा, ही काही 2 व्यापाऱ्यांची औलाद आहे ना, त्या औलादांची गुरमी आपल्याला चिरडून टाकायची असं उद्धव ठाकरे म्हणाले. कालपर्यंत माझ्या घरात असलेली ही माणसं आज माझ्या घरावर चालून येतात, मला याच्या यातना होत नसतील, पण मी सर्व सहन करून जिद्दीने उभा राहिलो आहे असं ते म्हणाले उद्धव ठाकरे. आणि ओपन चॅलेंज त्यांनी मोदी, शहा, फडणवीसांना दिलं.
तुम्ही आमदार खासदार खरेदी करत असतील, पण जीवाला जीव देणारे कार्यकर्ते विकत घेता येत नाहीत. लढाईला तोंड फोडतंय हर हर महादेव ही महत्त्वाची घोषणा आहे. टाळ्या पडल्या उद्धव ठाकरेंच्या प्रत्येक स्टेटमेंटला. या शिवसैनिक जेव्हा अशा प्रकारचं फायरी स्टेटमेंट्स येतात ना, तेव्हा उसळून उठतो. त्याचा मराठी स्वाभिमान त्या जागृत होतो. आणि या विधानसभाच्या निवडणुकीमध्ये तो आपली चुणूक दाखवेलच, ते बळ दाखवेलच. कारण ही जी दादागिरी आहे दिल्लीची, आणि ही जी इकडे शिंदे अजितदादा यांची जी काही सगळी गुलामी आहे, ती लोकांना आवडलेली नाही. भाजपची दादारी, फडणवीसांची कपट नीती अजिबात आवडलेली नाही. लोकांना प्रचंड संताप आहे त्याबद्दल, फडणवीसांच्या कपट नीतीबद्दल, कारस्थानी नीतीबद्दल. आणि अजितदादा आणि एकनाथ शिंदे हे जणू काही मांडलिक सरदार सवय दिल्ली, त्या प्रकारे जे वागतायत ते लोकांना आवडलेलं नाही, हे लक्षात घ्या. उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, अनेक जण बोलले की तुम्ही देशाला दिशा दाखवली. म्हणजे मोदी उद्धवजींबद्दल म्हणाले, आम्ही असंच आहोत उद्धवजी म्हणाले. म्हणजे उद्धवजींनी जी दिशा दाखवली निर्भयपणाची, राहुल गांधींप्रमाणेच उद्धव ठाकरे निर्भय आहेत, धैर्यवान आहेत, मुकाबला करतात. वाकडे गेला तर तोडू, भाजप म्हणजे चोर माणसं. लोकसभेत असा नडलो की मोदींना घाम फुटला, असं उद्धव ठाकरे म्हणाले. लक्षात घ्या तुम्ही काय कशा प्रकारे ते बोलले, ठामपणे बोलले. ते काहीही त्यांनी म्हणजे नरम भाषा वापरली नाही, अत्यंत आक्रमक पद्धतीने भाषा वापरली आणि जबरदस्त रिस्पॉन्स लोकांचा त्यांना मिळत होता. आता हे या सगळ्या गोष्टी मी सांगितल्या. आणि ते म्हणाले की आईशी गद्दारी करू नका. शिवसैनिकांना सांगितलं, जे गद्दार असतील त्याने आत्ताच बाहेर जावं असं ते म्हणाले. अनिल देशमुखांचा त्यांनी हवाला दिला. अनिल देशमुख म्हणाले होते की आदित्य आणि उद्धवजींना तुरुंगात टाकण्यासाठी त्यांना एका ॲफिडेव्हिटवर सही करण्याबद्दल दडपण आणण्यात आलं होतं, आणि नाही सही केली तर तुरुंगात टाकू म्हणून धमकी देण्यात आली, तुरुंगात टाकण्यात आलं. अनिल देशमुखांचा त्यांनी हवाला दिले, हे ताजं आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, चिन्ह नाव पैसा नाही, तुमच्या ताकदीवर आव्हान देत असतो, असं ते म्हणाले. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणाले की मशालीचा प्रचार करा. आणि त्यांनी असं सांगितलं की मशालीचं चित्र जे आम्ही केलेलं आहे, मशालीचं जे चित्र म्हणजे उद्धव ठाकरेंच्या पक्षाने तयार केले, त्यांना मशाल मिळालेलंच आहे, ते चित्र तेच तुम्ही म्हणजे एक्सेप्ट करा, ते चिन्ह. आणि त्याला सिमिलर असलेलं, मशाल चिन्हाला सिमिलर साधर्म्य असलेलं कोणालाही चिन्ह देऊ नका, अशी विनंती केली आहे त्यांनी निवडणूक आयोगाला. नंतर ते म्हणाले की चिता कॅम्पमध्ये माझी सभा झाली, म्हणजे मुंबईत, त्या परिसरात. ते म्हणे गेल्यावरती मला लक्षात आलं की इथे बहुसंख्य मुस्लिम आहेत. आणि ते म्हणाले की हिंदीमध्ये म्हणाले की मैंने हिंदुत्व छोड़ा ऐसा आपको लगता है का. सगळे उपस्थित लोक म्हणाले अजिबात नाही, तुमचं मेरा हिंदुत्व आपको मंजूर आहे असं म्हणाले. 90% मुस्लिम होते त्यात. आणि ते म्हणाले की यांचं म्हणजे भाजपचं हिंदुत्व, एकनाथ शिंदेचं हिंदुत्व हे आग लावायचं हिंदुत्व आहे, असं ते म्हणाले. आमचं हिंदुत्व अशा प्रकारचं नाही. उद्धव ठाकरे म्हणाले, मराठी अमराठी हिंदू दलित मुस्लिम ख्रिश्चन सगळ्यांचा मला भरघोस पाठिंबा मिळतोय, त्यांनी खुलेपणाने सांगितलं. आणि मी तुम्हाला सांगतो की हे सगळे या देशाचे नागरिक आहेत. भारतीय जनता पक्षाने या किती गोष्टीवरनं राजकारण करण्याचा प्रयत्न केला, आणि जणू काही मुस्लिम म्हणजे या देशाचे नागरिक नाहीत, मुस्लिमांची मतं मिळाली तर काही पाप केलं का उद्धव ठाकरेंनी. आणि भारतीय जनता पक्षाला मुसलमानांचं एकही मत मिळालं नाही. त्यांनी ॲक्च्युली निवडणुकीत जाहीर केलं पाहिजे भाजपने की मुस्लिमांनी आम्हाला मतं देऊ नये, दिलं तर आम्ही फाडून फेकून देऊ, ते असं जाहीर करणार आहेत भाजपवाले. त्यामुळे हा जो काही बोगसपणा आहे, आता मी तुम्हाला सांगतो की भाजपने ज्या प्रकारे ही सगळी आपली कामं या लोकांच्या मार्फत करून घेतली, म्हणजे निवडणूक आयोग, मी पुन्हा सांगतोय तुम्हाला, CBI ED या सगळ्या इन्कम टॅक्स या यंत्रणांमार्फत सगळी स्वतःची कामं करून घेतली. आता इतके यांनी लाचार बनवलेले आहेत लोक की मी तुम्हाला सांगतो की ज्यावेळी देवेंद्र फडणवीस यांचं सरकार होतं तेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, तेव्हा सुद्धा त्यांनी एकसंध शिवसेना फुटली नव्हती, त्यामधले काही लोक इतके अंकित करून घेतले होते
त्यांना लाचार बनवलं होतं त्यांनी त्यावेळी. आणि देवेंद्र फडणवीस म्हणायला लागले होते की मी केवळ शिवसेनेचा नाही तर मी भाजपचाही नेता आहे म्हणून, भाजपचाही मुख्यमंत्री. म्हणजे एक प्रकारे शिवसेना आणि भाजपचं संयुक्त नेतृत्व दोन्ही पक्षांचं मुख्यमंत्री होते, हा माझ्याकडे आले असं सांगून उद्धव ठाकरे यांना कमीपणा देण्याचा त्यांचा प्रयत्न होता त्यावेळी. आणि महाविकास आघाडी सरकार असतानाच एकनाथ शिंदे आणि त्यांच्या जवळच्या विश्वासू माणसांनी त्यांनी हाताशी धरलं होतं, त्यांच्याकडनं सगळी माहिती आतली ते मिळवत होते असा संशय आहे. आता बघा, हे उदय सामंत असतील, तानाजी सावंत, गुलाबराव पाटील, हे सगळे उद्धव ठाकरेंचे सहकारी होते. कुठल्या भाषेत कशा पद्धतीने बोलतायत, आता दीपक केसरकर कशा पद्धतीने आता बोलतायत ते बघा. आणि त्याच्यावरनं भारतीय जनता पक्षाने कशा प्रकारे माणसं फोडायची, अगदी उद्धव ठाकरेंच्या पक्षातली त्यांच्या विश्वासातली जवळची माणसंही फोडायची, हा प्रयत्न करायचा. एवढंच नव्हे तर त्यांनी असा हल्ला करायला सुरुवात केला की आता लाडक्या बहिणीवरनं उद्धव ठाकरे काय म्हणाले की लाडकी बहिणीचा विचार केला, लाडक्या भावांचा विचार करा तुम्ही. त्यावेळी कोणी भाजपच्या काही नेत्यांनी अशी टीका केली की यांना स्वतःचे भाऊ सांभाळता आले नाहीत, ते काय बोलतायत. आता ही टीका योग्य आहे? उद्धव ठाकरे जर म्हणाले असतील की बहिणींचा विचार केला तसं तरुण जे आहेत लाडके भाऊ त्यांच्यासाठी काही योजना सुरू करा, तर त्याच्यावरनं त्यांच्या घराच्याबद्दल कॉमेंट करण्याचं काय करणार? यामागे कोणाची फूस आहे? कोण उद्युक्त करते की अशा कमेंट्स तुम्ही करा? उद्धव ठाकरेंनाच आणि आदित्य ठाकरेंना टार्गेट करा. बाळासाहेबांच्या विचारांचा काय संबंध होता? एकनाथ शिंदेचा काय संबंध? ते त्या पक्षात होते. बाळासाहेबांचे कुठले विचार त्यांना माहिती आहेत आणि ते सांगू शकतात बाळासाहेबांनी अशी मांडणी केली होती या प्रश्नाबद्दल. एकनाथ शिंदेनी काय केलं? कुठले विचार घेतले त्यातले आणि कुठले ते प्रचलित करतायत? केवळ एक मुद्दा असा की काँग्रेसशी तुम्ही साथ संगत करू नका. मी 1000 वेळा सांगितले, काँग्रेस आणि शिवसेनेचा अनेक वेळा संबंध जवळचा आला. अगदी आणीबाणी जी इंदिरा गांधींनी, जो आता संविधान हत्या दिन म्हणून नरेंद्र मोदी म्हणतायत, त्या आणीबाणीचं समर्थन बाळासाहेबांनी केलेलं होतं. इंदिरा गांधींबद्दल त्यांच्या एकूण आक्रमक धोरणांबद्दल बाळासाहेबांना आदर होता. हे काय सांगतायत एकनाथ शिंदे? काय संबंध आहे? त्या ठाण्यापलीकडे त्यांना काही माहिती नव्हतं तेव्हा, पण असा आव आणून बोलतात की जणू काय सगळ्या महाराष्ट्राचं ओझं त्यांच्या डोक्यावरती आहे आणि ती जबाबदारी ते पेलतात. हे सगळं भयंकर आहे. हे ज्या प्रकारचं देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राचं राजकारण नासवलं आहे आणि पक्ष फोडून त्यांना आपलं अंकित करून घेतलं आहे दिल्लीच्या सत्तेने, त्याच्या विरोधात सगळ्यांनी उठून उभं राहिलंच पाहिजे. आणि उद्धव ठाकरे एक प्रकारे याचं नेतृत्व करत आहेत. बावनकुळे वगैरेंचा ते उल्लेखही करत नाही. बावनकुळे असतील, मग बाकीचे कोणी सटरफटर नेते असतील, कोणी दरेकर, लाड, ते उद्धव ठाकरे नावसा घेणार नेतेच. देवेंद्र फडणवीस हेच सगळं करत आहेत हे त्यांना माहिती आहे, त्यामुळे ते त्यांच्यावरती हल्लाबोल करत आहेत. मोदी शहांच्या इशाऱ्यानुसार, आदेशानुसार देवेंद्र फडणवीस हे करतायत. मी कसे पक्ष फोडले सांगतायत. विधान परिषदेमध्ये 20 आमदार कसे फोडले ते पराक्रम केल्यासारखं सांगतायत. म्हणून देवेंद्र फडणवीसांना उद्धव ठाकरे टार्गेट करतात. एकनाथ शिंदेना अतिरिक्त एका मर्यादेपलीकडे टार्गेट करून त्यांना मोठं करण्याचं कारण नाही, कारण विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदेची ताकद काय राहील माहिती नाही. पण भारतीय जनता पक्ष हा एक मोठा पक्ष आहे. लोकसभेत त्यांना फटका बसला असला तरी भारतीय जनता पक्षाचं एक आव्हान आहे आणि ते आव्हान मैं तैयार हूँ, हम तैयार हूँ, तैयार है, अशा प्रकारचं आव्हान, म्हणजे प्रति आव्हान म्हणा, काही म्हणा, ते उद्धव ठाकरेंनी दिलेलं आहे आणि त्यानुसार ते कामाला लागले आहेत. म्हणून उद्धव ठाकरेंच्या या धैर्याला, त्यांच्या आक्रमकतेला सलाम करतो मी. मला त्याचं कौतुक आहे आणि मी स्पष्टपणे सांगतो की उद्धव ठाकरे यांनी जो आक्रमक आणि जहाल पवित्रा धारण केला आहे तीच भाषा या मंडळींना कळते. कारण हे लोक तोंडाने गोड बोलतात, गोडबोले असतात ते, आणि आतून कपटी आणि कारस्थानी असतात. तुर्तास एवढंच. हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा,
शेजारचं बेल आयकॉनचं बटन दाबा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझे व्हिडिओ पोचवा, एवढीच विनंती. धन्यवाद.